हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, दिवसाच्या छान अशा सुरुवातीसोबत आपला आजचा एक स्पेशल असा ब्लॉग आलेला आहे. आणि आजचा ब्लॉग म्हणजे सोमवार स्पेशलचा आहे. खरं तर आता श्रावण महिन्यांचे सोमवार काहीतरी सुरू झालेत, म्हणजे होणार आहेत, पण आज काहीतरी पहिला सोमवार आहे. तर यामुळे आजचा व्हिडिओ तोच काहीतरी होणार आहे स्पेशल असा. तर यामुळे ना मी आजचा संपूर्ण असा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कोणी नवीन असेल ना चॅनलवर तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डेली आपले छान छान असे ब्लॉग पाहायला भेटत जातील. तर चला, आता म्हणजे श्रावणचा सोमवार, खरं तर आज काही पहिला सोमवार नाही आहे, म्हणजे पहिला सोमवार काहीतरी यायचा आहे, पण तरीसुद्धा आज काहीतरी सोमवार आहे. पण आपला ब्लॉग ना नेहमी दुसऱ्या दिवशीच येत असतो, म्हणजे आज मंगळवारी तुमच्यापर्यंत आला आहे काहीतरी ब्लॉग. तर चला, सकाळी इथं संपूर्ण असं म्हणजे कामावरायचं सुरुवात केली होती. आता कुठंतरी फ्रेश वगैरे झालतो मस्त अशा आम्ही दोघी मायले की, मग तिला काहीतरी लड्डू दिला सकाळी सकाळी खायला. आता पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये शेअर केलंच होतं मी तुमच्यासोबत की ड्रायफ्रूटमध्ये ती सकाळी सकाळी 1 ते 2 लड्डू असे शेंगदाण्याचे लाडूचे, नाही तर दुसरे असं काहीतरी ड्रायफ्रूट असं काहीतरी ती खात असते. तर पहिल्यांदा ते काहीतरी घेतलं. आणि आज आमच्या मॅडमनी ना नवीन आणि छान अशी हेअरस्टाईल केलेली होती. म्हणजेच आज खूप दिवसांमधून ना आमच्या मॅडमने काहीतरी छान अशी काहीतरी हेअरस्टाईल निस्ती करून दिली होती. म्हणजे तेच जंबो बांधला होता, कारण की तिचं आहे ना छोटेसे हेअर आहेत अजून, तरी पण आम्हाला खूप जास्त हवस असते काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करायची. ते पण म्हणजे जेव्हा मी करा ना स्वतः मग नाही करणार ती, पण कोणाच्या तरी लेकराचं असं पाहिलं ना तर मग खूप जास्त एक्साइटमेंट होती तिला. तर तेच काहीतरी आज छान मस्त असा फुंदा वगैरे बांधला होता आणि मस्त लाडू एन्जॉय करायचं काम चाललेलं होतं तिचं. तर चला, आता आज आहे ना मस्त असं ऊन पडलं होतं सकाळपासूनच. आणि उन्हाचं म्हणजे इकडं सगळ्यात जास्त इश्यू असतो, तेच नेहमीच वातावरण पावसाचंच असतं ना. तर यामुळं तर ऊन पडल्यामुळं ना आज ब्लँकेट वगैरे सगळे काही काढले बेडवरचे. म्हटलं सगळं काही सुकायला टाकूया छानपैकी, म्हणजेच थोडंफार तरी असं कधीतरी टाकलेलं चांगलंच. तर यामुळं ते काहीतरी कपडे वगैरे छान असे उन्हाला टाकून दिले. नंतर किचनमध्ये आले मस्त असं, म्हटलं आता चहा ठेवून घेऊया गरमागरम. पहिल्यांदा दिवसाची सुरुवातच छान अशी चहापासून केली ना तर तरी म्हणजे पुढचे कामं म्हणजे उरकायला अजून एनर्जी येते. तर आपल्या सगळ्यांचं गावाकडील म्हणजे हेच काहीतरी, म्हणजे आपलं कुठंतरी चहा पिऊनच आपल्याला एनर्जी येत असते कामाला. तर माझं तेच काहीतरी आहे, चहा पिऊन आता पहिल्यांदा एनर्जी येते बाकीचं काम करायला. तर पहिल्यांदा चहा ठेवून घेतला एकीकडं, आणि एकीकडे हे भांडे वगैरे रात्रीचे जे घासलेले होते ना, तर तो काहीतरी एवढा मोठा पाळा पडलेला, तर तो काहीतरी म्हटलं भांडे वगैरे छान असे लावून घ्यावेत. आणि थोडे थोडे करता म्हणजे किती भांडे निघतात बापरे. आणि तर आहे ना मी म्हणजे एवढे जास्त असे भांडे वगैरे काही इकडे केलेले नाही आहेत, मोजकेच आहेत माझे. तरी पण मग असं होतं कधीतरी की संपूर्ण भांडे एकखट्टी ना सगळे काही निघतात, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की एकखट्टी ना संपूर्ण असे भांडे डायरेक्ट घासायलाच निघून जातात, कारण की ऑलरेडी मोजकेच काहीतरी मी इकडे ठेवलेत भांडे ना. तर यामुळं कधीतरी कमी जास्त पण पडतात. पण यावेळी असं काहीतरी ऐनवेळी ना मग आपल्या मैत्रिणींची मस्त अशी गरज पुरवली जाते त्यांच्याकडून. थोडंफार कधीतरी पाहुणे वगैरे घरी आले ना तर नंतर असं काहीतरी, नाही तर एरवी आम्ही काही फक्त 2-3 माणसं, यामुळं तेवढं काफी होऊन जातात भरपूर असे. आता भांडे वगैरे किचनमधले लावून घेतले आणि इथं चहा वगैरे मस्त असा झाला होता, तर चहा पिऊन घेतला पहिल्यांदा थोडासा. म्हटलं नंतर नाश्ता करता येईल. आणि इथं आमच्या आरू मॅडम कशा थांबल्यात बघा आता पप्पाला राखान. तर तिचे पप्पा आले होते ना, तर यामुळं. आणि आमच्या फौजीने ना व्हिडिओमध्ये यायला कधीच आवडत नाही, यामुळे त्यांचं रिॲक्शन नेहमी असं असतं की नको, मला घेऊच नको तो व्हिडिओमध्ये. तर यामुळं असं काहीतरी करत होते ते. आणि हे मला काहीतरी 2000 रुपये त्यांनी दिले होते आत्ता. आणि खरं तर म्हणजे अशी मेहरबानी ना कधीच होत नाही, आणि असा दिवस पण उगत नाही कधी आम्हाला द्यायचा. तर ते म्हणजे ना माझा काहीतरी या महिन्यात बर्थडे झाला होता, आणि त्या बर्थडेला मी काहीतरी गिफ्ट त्यांच्याकडून काहीच घेतलं नव्हतं, म्हणजे बिलकुल असं सेलिब्रेशन वगैरे काहीच केलं नव्हतं. मी घरी असं सिम्पल असं केलं होतं. आणि त्याचा ब्लॉग पण मी काही शेअर नव्हता केला त्या दिवशी तुमच्यासोबत, कारण की थोडी तब्येत पण माझी त्या दिवशी खराब होती ना, तर यामुळं. तर त्याऐवजी मी त्यांना म्हटलं होतं की मला 2000 रुपये तुम्ही द्यायचे, जेणेकरून ना मी असं थोडे थोडे करताना म्हणजे असे पैसे साठवण्याचा प्रयत्न करते आता, की
म्हणजे थोडे थोडे करता असे ठेवले लावून. तर गावाकडे जाऊन मला काहीतरी त्याचं मोठं असं करायचं आहे आता. तर ते काहीतरी सरप्राईज राहीन आणि त्यावेळी गावाला गेल्यानंतर ते केल्यानंतर तुमच्यासोबत तो ब्लॉग मी करेनच शेअर. पण त्यासाठीच थोडी थोडी करताना माझी अशी काहीतरी तयारी आतापासूनच चालू आहे, म्हणजे साठवण्याचे पैसे. म्हणजे कुठंतरी असं म्हणजे डिनरला जायचं बाहेर किंवा सेलिब्रेशन करायचं, त्यामध्ये असे म्हणजे असे पैसे जातातच ना. तर त्याऐवजी थोडीफार अशी सेविंग करून ठेवली आणि साठवून ठेवले आणि त्यापासून काहीतरी वस्तू केली किंवा तेच आपले लावून ठेवले सेविंग्स म्हणून, तरीसुद्धा भरपूर असे कामे येतात. कारण की सेलिब्रेशन काय तात्पुरतं केलं तर जातात तेवढे पैसे निघून आणि आपल्याला ते कळत पण नाही तर केवढे गेले आणि कुठं गेले काय, आणि नंतर मग त्याचं वाईट वाटतं. तर चला आता इथं फायनली सकाळी आहे ना म्हटलं चहा वगैरे पिऊन घेतल्यानंतर देवपूजा केली मस्त अशी. आणि देवपूजा केल्यानंतर ना घर खरंच खूप मस्त असं फ्रेश वाटतं. आणि हे बघा आता आमच्या मॅडमचं काय काम चाललं इथं. तर काही नाही, मी आता संपूर्ण बेड्याचा बाहेर टाकला आहे ना, तर जेवढं काय होतं ना त्यावरती तर तेवढं पण तिने विस्काटून असं सगळं काही उलट पालत करून टाकली होती. आणि असं काहीतरी आमचं भोकाडी खेळायचं काम चाललं होतं. तर आता काहीतरी असे थोडेफार सिरियल्स वगैरे भूताचे पाहून ना तिच्या अंगात पण असंच काहीतरी भूत शिरतं मध्येच भूतासारखं खेळायचं काम. तर तिचं चाललं होतं जोपर्यंत तिकडे खेळणं, तर तोपर्यंत इथं मी ऑलरेडी चपातीचं पीठ तर मळूनच ठेवलं होतं लवकर भिजण्यासाठी. मग फौजी गेले ते फ्रेश होण्यासाठी. म्हटलं तोपर्यंत छान अशा मस्त असं नाश्ता बनवते. नाश्त्यामध्ये असं काही स्पेशल असं नव्हतं, फक्त आपलं चहा आणि चपाती सगळ्यांचं फेवरेट असं. आणि गावाकडे आपल्या प्रत्येकांचं म्हणजे हाच नाश्ता असतो. तर आज मी ना तो काहीतरी बनवणार होते. आणि इथं गरमीमुळे ना भरपूर बेकार हालत होती किचनमध्ये काम करण्यासाठी. तर त्यासाठी हा मस्त असा माझा नवीन जुगाड आहे, तो म्हणजे आपला मिनी फॅन. मिनी म्हणजे म्हणता यायचा नाही, कारण की बऱ्यापैकी छानच आहे, मोठा असा, क्वालिटी पण एकच नंबर आहे आणि किचनमध्ये पण काम येऊ शकतो, त्याचबरोबर लहान लेकरांना पण. आणि सगळ्यात मेन म्हणजे तो चार्जिंगवरचा आहे. म्हणायचं हे झालं की म्हणजे जो फॅन मी आता तुम्हाला दाखवला ना तो खरंच खूप जास्त उपयोगी येऊ शकतो. आणि लाईटिंग काहीतरी चार्जिंगवरचा आहे ना तो, तर लाईट गेल्यानंतर 5 ते 6 घंटे आरामात चालतो तो फुल चार्जिंग केल्यानंतर. तो मी त्यासाठीच घेतला आहे, म्हणजे आरूसाठी खास करून. तर तो जर तुम्हाला म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर त्याची लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर थोडीफार म्हणजे आहे ना त्याची किंमत जास्त आहे, पण तरी पण क्वालिटी पण त्याची तशीच आहे, काहीतरी गॅरंटी पण आहे त्याशिवाय. तर यामुळं तुम्ही घेऊ शकता ज्याला पाहिजे असेल ते. तर इथं काहीतरी आता मंदिरात जायचं होतं, सोमवार आहे ना आज, तर यामुळं. आणि खरं सांगू म्हणजे तर मला असं वाटत होतं की आजच श्रावणचा पहिला सोमवार आहे. तर यामुळं ना मी म्हटलं आता चला आज फौजींना हट्ट करून काहीतरी मंदिरात घेऊन चालले होते मी. आणि मंदिरातून आल्यानंतर मग जेव्हा मला म्हणजे असा घरचा फोन झाला माझा, तर त्यावेळी कळलं की आज काहीतरी पहिला सोमवार नाही आहे म्हणजे. तरी पण म्हटलं आता चला गेलो तर गेलो, म्हटलं चांगलंच झालं, सोमवार पण होता आणि देवाला म्हणजे जाणं तर चांगलंच आहे. तर यामुळं गेलो कुठंतरी. आणि हे तिथंच जाण्यासाठी तयारी चालली होती. मी काही साडी वगैरे घातली नाही की पहिल्यांदाच म्हटलं गरमीने तर पहिल्यांदाच भरपूर असं परेशान होतोत ना, तर यामुळं सिम्पल असा ड्रेसच घातला होता फक्त आपला. आणि तेच काहीतरी थोडक्यात असं कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेतलं, लिपस्टिक वगैरे लावून घेतली आणि इथे हे इयरिंग वगैरे थोडक्यात असे घालून घेतले. आणि फौजींचं ना इकडून तिकडून मागं फिरायचं कामच चाललं होतं की उरका उरका लवकर जाऊन यायचं, कारण की त्यांना ना पुन्हा ड्युटीला जायचं होतं काहीतरी. ते फक्त नाश्त्यासाठी आले होते घरी, तर यामुळं. तर इथं फायनली मस्त असा थोडक्यात असा मेकअप केला, सिंपल असा, फक्त कॉम्पॅक्ट लावून घेतलं होतं. आणि आता आहे ना मी असा मेकअप करताना पण समोर आहे ना कूलर लावून ठेवला होता, यामुळं केस असे उडत होते एवढे. कारण की कूलरशिवाय बापरे कामच नाही आहे इकडं. कारण की एवढं त्यांना भरपूर जास्त 2-4 दिवसांपासून गरमी जाणवती आहे, डेंजरसली. तर केस पण काय सुकलेले नव्हते, यामुळं मी काय हेअरस्टाईल वगैरे करत बसले नाही, सिंपल असे आपलं क्लचर लावून दिला मस्त असं. आणि लगेच आता फायनली निघलो होतो आम्ही जाण्यासाठी. तर हे काहीतरी ताट वगैरे रेडी करून घेतलं आणि
आणि दूध पण घेतलं होतं, त्यासोबत पाणी पण घेतलं होतं. तर ते काहीतरी फौजींजवळ दिलं होतं दोघांजवळ पुढे, आणि मी एवढं काहीतरी घेऊन चालले होते. तर चला आता निघलो होतो फायनली आम्ही आता मंदिरात जाण्यासाठी. तर मंदिर काही एवढं आपल्या कॅम्पसपासून काही लांब नाही बरं का, म्हणजे कॅम्पसमध्येच आहे, पण क्वार्टरपासून काहीतरी एवढं दूर काय नाही आहे, जवळच आहे एकदम आणि सहजपणे आपण जाऊ शकतो. तर आमच्या क्वार्टरचा ना संपूर्ण असा म्हणजे कॅम्पस जो आहे ना सगळा काही एकदम हिरवा हिरवा गार आहे बरं का, कारण की नेहमी पाऊस वगैरे इकडे येतच असतो, म्हणजे येत जात असतोच ना, तर यामुळे एकदम हिरवगार वातावरण असतं, ते पण उन्हाळ्यात पण आणि पावसाळ्यात पण, दोन्ही पण टायमिंगला. तर इथं काहीतरी मंदिरात आलो ना तर पाहिलं तर भरपूर अशी गर्दी होती बरं का. म्हणजे पहिल्यांदा ना काही इकडे म्हणजे सोमवार अगोदर सुरू होतात श्रावणचे, तर तेच काहीतरी म्हणजे पंडितजी पण म्हणत होते. परत इथल्या बायका पण म्हटल्या की त्यांचे सोमवार ना म्हणजे या सोमवारपासून काहीतरी त्यांचे श्रावण सोमवारला सुरुवात झाली आहे. तर यामुळं मला पण कुठंतरी वाटलं, मग मी पण आले, म्हटलं चला जाऊ द्या. तर मग आल्यानंतर इथं मस्त असं दूध वगैरे पहिलं जल टाकलं, नंतर दूध वगैरे टाकलं, छान असं जल, आणि त्यानंतर नंतर बेलपत्र पण आणले होते मी सोबत, बेलपत्र पण वाहिले, त्यानंतर फुलं पण आणले होते ना जे काही, तर ते फुलं पण वाहिले मस्त असं पिंडीला महादेवाच्या. आणि भरपूर अशी गर्दी होती आज, तर यामुळं नंबरच लागलेले होते एका जणीचे मागे पूजेसाठी. तर इथे ना राधाकृष्णाचं मंदिर आहे ना, तर राधाकृष्णाच्या मंदिराच्या म्हणजे साईडलाच ना तर हे तर महादेवाचं पण मंदिर आहे छान असं, आणि कॅम्पसमध्येच आहे भरपूर असं मोठं मंदिर. तर नेहमी मंगळवारी शुक्रवारी तसं तर डेली आरती होत असती, पण मंगळवारी आणि शुक्रवारी मोठी अशी आरती प्रसाद म्हणजे असं भरपूर असं असतं इथं. आता पूजा वगैरे काहीतरी मंदिरात आम्ही केली, नंतर राधाकृष्णाच्या पण मंदिरात जाऊन तिथं पण दर्शन घेतलं मस्त असं, आणि आता फायनली घराकडे येण्यासाठी निघलो होतो. पण बघा आता आरू मॅडमची मस्ती ना कुठं पण गेली तरी काही गप्प नाही बसणार बरं का, म्हणजे तिचे चाळी जे अंगातले आहेत ना ते चालूच असतात नेहमी. तर आता तिला घराकडे येण्याचं मन पण होत नव्हतं, कारण की इथे ना आता म्हणजे सकाळ संध्याकाळ ती पूजेसाठी येत असते ना, तर आरतीसाठी, तर यामुळं तिचं मन इथं कुठंतरी रमतं मंदिरात जास्त करून. तर तिथं खेळायचं काम चाललेलं होतं गेटवरती, असं ये जा करायचं, आणि त्यासोबत ना आम्हाला पण बोलवत होती की नाही तुम्ही पण नका जाऊ, तुम्ही पण या माझ्यासोबत. पण कसं तरी तिला ना आम्ही पुढं आलो, नंतर मग ती मागं पळून आली बरोबर, आणि बरोबर तिला काहीतरी म्हणजे लाडी गुडी लावून घरी आणलं. आणि हे काहीतरी आहे ना पंडितजीने तिला म्हणजे प्रसादामध्ये आपलं ॲपल दिलं होतं, तर हे काहीतरी ॲपल घेतलं मस्त असं, म्हटलं आता मॅडमला देऊया खाण्यासाठी. तर आम्हाला काही एवढं जास्त आवडलं नाही ते. आणि हे काहीतरी जो कलश आहे ना आता, तर तो काहीतरी आहे ना मला आमच्या पुष्पा दीदीने दिला होता. तर म्हणजे असं महादेवाला जेव्हा जातात ना तर तेव्हा त्यामध्ये पाणी घेऊन असं वाहण्यासाठी जात असतात ते सकाळीच, तर यासाठी. म्हणजेच तिने काहीतरी ते असं म्हणजे आता श्रावण लागलाय ना तर त्यासाठी केलेलं आहे प्रत्येक सोमवारी जाण्यासाठी, तर तिने मला दिलं ते, मग मी काहीतरी ते सोबत घेऊन गेलते. आणि हे घरी आल्यानंतर ना फायनली लगेच मी कामाला लागले. म्हटलं ऊन पडल्यासरशी आज बेड वगैरे सगळे काही बाहेर काढले होते एकदम, म्हणजे धुवून पुसून एकदम चकाचक करून काहीतरी ठेवायचे होते, म्हणजे थोड्याफार दिवसांमधून ना अशी काहीतरी साफसफाई काढलेली चांगलीच असती बऱ्यापैकी. आणि भरपूर दिवस झालते ना, आणि मी एकटीला काही ते उचलणं शक्य नाही आहे बेड वगैरे एवढे मोठाले, तर यामुळं फौजी होते घरी, तर ते काहीतरी मदत करू लागले. मग ते बाहेर काढले आणि ते धुण्याचं काम करत होते बाहेर बेड वगैरे. तोपर्यंत मी इथं जे राडा निघला होता ना बेडच्या खालचा, तो काहीतरी नीट वाकडा करत होते इकडं. आणि मध्ये बघा आमच्या आरू मॅडमची पण घाई चालली होती, म्हणजे काम करू लागायची, मला थोडंफार उरकू लागायची, म्हणजेच काय नाही हो, काम वाढायचं चला तर उरकू लागायचं कमी असतं. फायनली
इथं आता बेड वगैरे बाहेर काढल्यानंतर ही अलमारी वगैरे छान अशी आवरून घेतली, एकदम पटापट मस्त अशी. तर अलमारी वगैरे छान अशी आवरल्यानंतर अशी काहीतरी छान दिसत होती, पण त्याचा आकार ना 2च दिवसात आमच्या मॅडम चेंज करून टाकतात. आणि हे बाहेर ऊन पडल्यामुळं हो की कार्पेट वगैरे सगळं बेडवरचं बाहेर टाकून दिलतं. समोर आहे ना फौजी मस्त असे बेड वगैरे धुत होते. आरू मॅडमची पण घाई चाललेली होती आणि मला तीच दाखवत होती की ती संपूर्ण अशी पाण्यामध्ये भिजून आलेली होती. आता काहीतरी आम्हाला कपडे चेंज करायला जायचं होतं पुन्हा असं. तर बघा आता दिवसभरातून ना असे काहीतरी 4-5 ड्रेस आमचे चेंज होतच असतात. तर इथं फौजीने मस्त चकाचक म्हणजे आपली जे बेड वगैरे आहेत ते काढले होते छान असे. आणि मी इथे आहे ना म्हणजे आपली घामाने एकदम लतपत झालेली होती. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.